आज पारंपरिक पद्धतीने सांबार वडी करायची आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो सांबार घेतला आणि छोट्या वाटीने 1 वाटी खाकस घेतली आहे. खाकसला चांगली भाजून घेतलं आहे. 1 वाटी तीळ घ्यायची आहे. तीळ पण चांगली भाजून घ्यायची आहे आणि 1.5 वाटी सुकल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. त्याला पण थोडं लालसर भाजून घ्यायचं आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाण्याला भाजून घेतलं आणि मिरची कटरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. कारण मिक्सरमध्ये पेस्ट नाही करायची. मिरची कटरमध्ये बारीक करून घेतली आहे आणि 1 वाटी लसूण बारीक करून घेतलेला आहे. काजू तोडून घ्यायचे आहे, भाजून घेतले आणि हाताने त्याचे तुकडे करून घेतले. खाकस घेतलेली आहे भाजलेली. भाजले तीळ घेतले आणि नारळाचा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे भाजलेला आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये जिरं मोहरी घेतली. कांद्याला छान परतवून घेतलं. हिरवे मटार घेतले आणि मिरची घेतली. कटरमध्ये बारीक केलेली मिरची घ्यायची आहे. त्याला छान परतवून घ्यायचं आहे. हळद घ्यायची, तिखट घेतलं, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर घेतलं. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ घ्यायचं आहे. मीठ घेतलं आणि थोडं अद्रकचा तुकडा किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा निंबाचा रस घ्यायचा आहे. अर्धा निंबाचा रस टाकला. त्यामध्ये अर्धा चमचा साखर घ्यायची आहे. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर सर्व मिश्रण आपण भाजून ठेवलेलं होतं ते मिक्स केलं. असं मिक्स करून घ्यायचं आणि सांबार घ्यायचा आहे. सांबारामध्ये हा गरम मिश्रण सगळं एकत्र करायचं आहे. असं हे एकत्र करून घेतलं. अर्धा किलो सांबार घेतला आहे आणि वरून लसूण जो आपण जाडसर बारीक केला होता तो लसूण घ्यायचा आहे आणि हाताने एकदम असं मिक्स करून घ्यायचं. हे सांबार वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. याला बाखर म्हणतात. मिश्रणाला आम्ही बाखर म्हणतो याला. आणि मैदा घ्यायचा आहे. मैदा घेतला आणि आपल्या आवश्यकतेनुसार मैदा घ्यायचा आहे आणि बेसन घेतलं. त्यामध्ये हळद, तिखट, तेल घ्यायचं आहे, मीठ घेतलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. कणकीच्या गोळ्यासारखा गोळा तयार केला. एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये गरम मसाला घेतला 1 चमचा. अशी सांबार वडी भरण्यासाठी अशी पाती लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये हे मसाल्याचं पाणी घ्यायचं आहे. थोडं मसाल्याचं पाणी ते पोळीला लावून घ्यायचं आणि हा सर्व बाखर टाकून घ्यायचा आहे आणि अशी ही फोल्ड करून अशी ही वडी तयार करायची. एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवली आणि चाळणीवरती या वड्या वाफवून झाल्यानंतर तेल गरम करायला ठेवलं आणि तेलामध्ये या वड्या तळून घ्यायच्या. अशा छान खमंग लाल होईपर्यंत तळून घ्यायचे. कमी गॅसवरती तळायचे. खूप गॅस या वड्या अशा तळून घ्यायच्या. असे छान तळून घ्यायचे आणि कमी गॅसवरती याला छान तळून घ्यायचे. लाल खरपूस होईपर्यंत ठेवायचे. अशी ही पारंपरिक सांबार वडी आपली तयार झालेली आहे. खूप छान वाटते खायला. करून बघा तुम्ही.